नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपानदेवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। नास्ति बुद्धिरयुक्तस्य न चायुक्तस्य भावना। न चाभावयत शांतिरशांतस्य कुतः सुखम। ये युक्तीची कडसणी नाही जयाच्या अंतकरणी। तो आकळीला जान गुणी विषयादिकी। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या द्वितीय अध्यायातील 66 क्रमांकाच्या श्लोकाला आपण प्रारंभ करत आहोत। या अगोदर स्थितप्रज्ञ महापुरुषांची लक्षणं काय आहे या संबंधाने भक्तराज अर्जुनाने भगवान परमात्म्याला प्रश्न विचारला। सिद्धस्य लक्षणानि साधकस्य साधनानि भवन्ति। सिद्ध महापुरुषाची लक्षणं ही स्वाभाविक असतात आणि तशाच पद्धतीनं साधकाने आचरण करावं। अर्थात त्यांच्या ठिकाणी असणारी स्वाभाविक लक्षणं ही प्रयत्नपूर्वक साधकाने आपल्या अंगी बाणवण्याचा प्रयत्न करावा। त्यांचीच लक्षणं स्वाभाविक आहे आणि साधकाची तीच लक्षणं साधना म्हणून आहे। म्हणजे साधकाला ती प्रयत्नपूर्वक संपादन करावी लागतात आणि सिद्ध महापुरुषांच्या ठिकाणी स्वभावतः ती प्रगट होतात, त्यांना सायास करावे लागत नाही। आपण काल चिंतन प्रवचन ऐकत असताना श्री गुरु चंद्रशेखर महाराजांनी एक वाक्य खूप गोड सांगितलं बघा, दैवीं प्रकृतीम आश्रिताः। बाकी महापुरुषांचं म्हणणं आहे की त्या महात्म्याने दैवी प्रकृतीचा आश्रय केलेला आहे। ज्ञानोबा म्हणतात तसं नाही, त्यांनी दैवी प्रकृतीचा आश्रय नाही केला, दैवी प्रकृतीनेच त्यांचा आश्रय केलेला आहे। दैवी प्रकृतीचे दैवी प्रकृतीने विचार केला की आपल्याला राहण्यासाठी जगतामध्ये एकमेव ठिकाण कोण असेल तर तो महात्मा आहे। अर्थात सिद्ध महापुरुषांची ही लक्षणं स्वाभाविक असतात आणि साधकाने ती लक्षणं आपल्या जीवनामध्ये आदर्श म्हणून ठेवावी आणि मग जीवनातले जे जे प्रसंग येतील त्या त्या प्रसंगाला तसं होण्याचा प्रयत्न करावा। नाना दुःखी प्राप्ती जया उद्वेग नाही चित्ती। आणि सुखाची आरती अडपैची जेना। अनेक प्रकारची दुःख आली तरी महापुरुषाच्या मनामध्ये अजिबात खंत होत नाही किंवा त्यांना त्याचा त्रासही वाटत नाही। तसे आपल्या जीवनामध्ये दुःखाचे प्रसंग आले तर आपल्यालाही उद्वेग वाटू नये। महापुरुषाचा स्वाभाविक आहे, त्यांना उद्वेग वाटतच नाही आणि आपणही तशा प्रकारे वाटून देण्याचा प्रयत्न करू नये। कदाचित वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ, म्हणजे प्रारब्धाने दुःख प्राप्त होतं हे एक दुःख आहे आणि मलाच का बरं हे दुःख झालं असा मनामध्ये त्रास होत असेल तर पुन्हा दुसरं दुःख आहे। म्हणजे ज्ञानी पुरुषाला जीवनामध्ये प्रारब्धाने फक्त एकच दुःख होतं आणि अज्ञानी पुरुषाला मात्र एका दुःखाबरोबर दुसरं दुःख फ्री मिळतं, कारण त्याचे ते विचारच तसे असतात। म्हणून ही लक्षणं साधकाने प्रयत्नपूर्वक संपादन करण्याचा प्रयत्न करावा। समाधीस्थ असणाऱ्या स्थितप्रज्ञाचं काय लक्षण तो एक प्रश्न विचारला आणि समाधी अवस्थेतून उत्थान दशेला प्राप्त झाला मग व्यवहारात आला तर तो महापुरुष साधकांना किंवा शिष्यांना उपदेश करत असताना कशा प्रकारचा बोलतो आहे, किम प्रभाषेत, कशा प्रकारे त्याचं भाषण आहे, निंदेचं भाषण आहे का स्तुतीच्या शब्दाचं भाषण आहे ते मला सांगावं। किम आसीत, तो कशा प्रकारे बसतो, बसणं म्हणजे काय, आपल्या हातापायाला आवरून आपण ज्याप्रमाणे आसनामध्ये विराजमान होतो तसा तो महापुरुष आपल्या इंद्रियांना कसा आवरतो, इंद्रियांचा निग्रह करणं हे त्याचं बसणं आहे। आणि किम व्रजेत, तो चालतो कसा, चालणं म्हणजे व्यवहार कसा करतो। ज्या काळामध्ये इंद्रियांचं नियमन निग्रह करण्याची आवश्यकता नाही त्या काळामध्ये प्रारब्ध प्राप्त अवर्जनीय विषय, मधुसूदन सरस्वती असं म्हणतात, विषयाची प्राप्ती 2 प्रकाराने होत असते। रागद्वेषपूर्वक प्रीतीने किंवा द्वेषाने संपन्न होऊन बरेच लोक विषयाची प्राप्ती करतात, हा एक प्रकार आहे। आणि दुसरा विषयाच्या प्राप्तीचा प्रकार की जे प्रारब्धाने अवर्जनीय विषय आहे, ज्यांना महात्मासुद्धा टाळू शकत नाही
असे विषय जर त्यांच्या जीवनामध्ये आले तर त्याच्या बाबतीमध्ये ते कसे राहतात. काल आपण विचार केला, राग द्वेषाने रहित होऊन जे इंद्रिय मनाच्या ताब्यात आहे आणि जे मन महापुरुषाच्या ताब्यात आहे, अशा मनाच्या ताब्यात असणाऱ्या राग द्वेषाने रहित इंद्रियांच्या द्वारे प्रारब्ध प्राप्त सिद्ध महापुरुष ज्याला टाळू शकत नाही अशा विषयांचं तो सेवन करतो. सगळे विषय तो आपल्यासारखेच सेवन करतो. ज्ञानोबा म्हणतात, तोही नेत्रीप आहे, श्रवणी ऐकतो आहे, फरक फक्त असा आहे, ते तिचा सर्वथा नोहे नवल देखी. तोही कानानेच ऐकतो की नाही, डोळ्यानेच पाहतो आहे, पण कानाने ऐकत असताना, नेत्राने दर्शन करत असताना सामान्य पुरुषाला अहंकार असतो, मी पाहतो, मी ऐकतो, पण महापुरुषाला तो अहंकार नसतो. तेथीचा सर्वथा नोहे नवल देखे. आहाराती स्वीकारी त्याजावे ते परिहरी, निद्रेचे अवसरी निधीचे सुखे. आहार करण्याचा प्रसंग आला तर तोही आहार भक्षण करतो. किंबहुना महापुरुषाची जर पचनशक्ती चांगली असेल तर अज्ञानी पुरुषापेक्षाही तो जास्त आहार भक्षण करू शकतो. होऊ शकतं असं, कारण तो त्याचा उदराचा भाग आहे, त्याच्या प्रारब्धाचा पचनशक्तीचा भाग आहे. बाह्य व्यवहारावरून महात्म्याचं लक्षण ठरत नाही असा त्याचा विचार. पण जरी राग द्वेषाने रहित विषयांचं सेवन केलं तरी सामान्य पुरुषाचा रागद्वेष असल्यामुळे अंतःकरण कलुषित होऊन जातं आणि त्याच महापुरुषाला विषयाचं सेवन प्रारब्ध प्राप्त जरी केलं तर अंतःकरण अस्वच्छ होत नाही. प्रसादम अधिगच्छति, त्याच्या अंतःकरणाची स्वच्छता, प्रसन्नता किंवा स्वास्थ्य प्राप्त होतं आणि अंतःकरणाची ज्याला प्रसन्नता प्राप्त झाली त्याच्या जीवनातल्या सगळ्या दुःखांचा नाश होतो. शास्त्राचा सिद्धांत असा आहे, ब्रह्मज्ञान संपादन केल्या वाचून कोणत्याही उपायाने दुःखाचा नाश होत नाही. आणि भगवान काय सांगतात, प्रसादे, अंतःकरणाची शुद्धता प्राप्त झाली की त्याच्या दुःखाचा नाश होतो. मधुसूदन सरस्वतीने त्याकरता एक प्रक्रिया सांगितली. प्रसादाचं म्हणजे अंतःकरणाच्या शुद्धतेचं महत्त्वच एवढं आहे की ज्याची अंतःकरण शुद्धी होते त्याच्याच अंतःकरणामध्ये ब्रह्मज्ञान राहू शकतं. विरक्ती वाचून कही ज्ञानासी तगणेचे नाही, हे विचारून ठाई ठेविले देवे. वैराग्य म्हणजे अंतःकरणाची शुद्धी आहे आणि ती झाल्याशिवाय ब्रह्मज्ञान अंतःकरणामध्ये स्थिरच होत नाही. वैराग्याने सद्गुरूंची भेट होती, ते त्याला आत्मज्ञानाचा उपदेश करतात आणि उपदेश प्राप्त झाला की त्या महात्म्याची अंतःकरणाची वृत्ती आत्मस्वरूपाच्या आकाराला प्राप्त झाल्याबरोबर अविद्येचा नाश आणि अविद्या कार्याचा बाध होऊन जातो. एवढी सगळी प्रक्रिया मध्यंतरी मानली असल्यामुळे हे सगळं घडतं. याला कारण काय असेल, अंतःकरणाची शुद्धता आहे. त्या दिवशी आपण 6व्या अध्यायामध्ये खूप गोड चिंतन सांगितलं आहे. जे सात्विकाचे वडपे गेले आध्यात्मिक खरपे, सहजी निडारले वाफे चतुरचित्ताचे. मग सात्विक गुणाचा उत्कर्ष झाला की अंतःकरण परिपूर्ण शुद्ध होऊन जातं आणि हा मूळ पाया आहे. जोपर्यंत अंतःकरण शुद्ध होत नाही तैसे चित्त शुद्ध नाही, तेथ बोध करील काही नाही. निर्मळ जीवन काय करील साबण. पाणी स्वच्छ नसेल तर मग कपडे धुण्याचा साबण तरी काय करणार आहे, कारण त्याच्याकरता पाणी स्वच्छ असावं लागतं. तसं आत्मज्ञान स्वच्छच आहे, पण ते राहण्याकरता प्रसादाने संपन्न, प्रसादस्तु प्रसन्नता असं चित्त असेल तर चित्त लवकरात लवकर परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी सर्व बाजूने सर्वतः स्थिर होऊन जातं. ज्ञानोबारे उदाहरण देतात, अखंडित प्रसन्नता असते, ज्याच्या प्रसन्नतेमध्ये कोणत्याही विषयाचं येणं आणि जाणं, लाभ हानी, निंदास्तुती, मान अपमान, जय पराजय, कोणत्याही प्रकारचा बिघाड होत नाही. ती आहे अखंडित प्रसन्नता. पारमार्थिक व्यक्ती हा अखंड प्रसन्न असला पाहिजे, नाहीतर मग व्यवहारातले माणसं विषयाच्या आभाषिक सुखाने सुखी असतात आणि हा परमार्थही करून नाराज राहतो. हे काही परमार्थाचं काही फलित नाही. तो अखंड प्रसन्न असावा. सिद्धावस्थेमध्ये प्रसन्न आणि साधकी अवस्थेमध्ये सुद्धा प्रसन्न असावा. जे व्हायचं ते होईल ना.
सगळं देवाला अर्पण करावं, मनुष्य अहंकाराने स्वतःवर भार घेतो. आणि बऱ्याचदा आपला दुराग्रह जो असतो ना, तो दुराग्रहच मनुष्याच्या दुःखाला कारण असतो. जो सर्वस्वी समर्पण देवाला करतो त्याला काही ओझं घेण्याचं कारण नाही. सामान्य निसर्गातले पशुपक्षीसुद्धा काळजी नाही करत. आणि हा मनुष्य देहाला आल्यानंतर विनाकारण ओझं घेत असेल तर मग त्याची नाराजी राहते. मनाप्रमाणे जेव्हा घडत नाही तेव्हा माणसं नाराज राहतात. राहू नये. अखंडित प्रसन्नता. उपचार प्राप्त झाला काय आणि उपचार नाही प्राप्त झाला का, समयासी सादर व्हावे, हे प्रसन्नतेचं उपलक्षण आहे. कधी चांगल्या प्रकारे पंचपक्वान्न मिळेल तर कधी पंक्तीमध्ये मंडपामध्ये जागाही मिळणार नाही. असंही होऊ शकतं की नाही. देखी अखंडित प्रसन्नता आधी जेथ चित्ता. ज्या चित्ताला ही अखंड प्रसन्नता असते, शुद्ध चित्तामध्ये परमात्मा येऊन राहतो. प्रविष्ट कर्णरंध्रेन, हे जसं आहे तसं तुकामणी चित्त करावे निर्मळ. एवोनी गोपाळ राहे तेथे. आणि परमात्मा ज्या हृदयामध्ये राहतो त्या हृदयामध्ये संसार दुःख राहत नाही. उदाहरण दिलं आहे, अमृताचा झरा ज्याच्या उदरामध्ये लागला त्याला तहान भुकेचं दुःख सतावत नाही. तसं मनुष्याचं हृदय प्रसन्न झालं तर मग दुःख कशा प्रकारचं कुठं आहे, आपोआप परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी बुद्धी स्थिर होऊन जाते. वाराच वाहत नाही. त्या जागेतला दिवा ज्याप्रमाणे अखंड दंडायमान प्रज्वलित असतो तशी स्वस्वरूपाच्या ठिकाणी जो योगयुक्त महात्मा आहे त्याची बुद्धी स्थिर होऊन जाते. इथपर्यंत विचार झाला बरं. म्हणजे काय, मन स्वतःच्या ताब्यात, मनाच्या ताब्यात इंद्रिय, ती इंद्रिय रागद्वेषाने रहित. आणि अशा महापुरुषाला चित्ताची प्रसन्नता प्राप्त झाली तर इथपर्यंत म्हणजे परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी आपोआप बुद्धी स्थिर होऊन जाते. हा सगळा विचार कशामुळे झाला, कारण तो योगयुक्त आहे, समाहित चित्ताचा आहे किंवा त्याने मन जिंकलेलं आहे. विधेय आत्मा म्हणजे काय, स्वतःच्या इच्छेवर त्याचं मन वागतं आहे, मनाच्या इच्छेप्रमाणे तो वागत नाही. म्हणजे ज्याचे इंद्रिय मन ताब्यात असेल त्याला इथपर्यंत परमार्थातलं मोठं फल प्राप्त होतं. पण ज्याचं मनच ताब्यात नाही तर त्याला कोणत्याही प्रकारचा लाभ होत नाही. भगवंताने तो विचार या 66 क्रमांकाच्या श्लोकामध्ये सांगितलेला आहे. न अस्ति बुद्धिः अयुक्तस्य न च अयुक्तस्य भावना न च अभावयतः शांतिः अशांतस्य कुतः सुखम. भगवान म्हणतात, हे अर्जुना, अयुक्तस्य बुद्धिः न अस्ति. अयुक्त म्हणजे काय, युक्त म्हणजे काय, मन जिंकलेला. आणि अयुक्त म्हणजे ज्याने मन इंद्रिय जिंकलेले नाही. याचा अर्थ ज्याचे रागद्वेष नष्ट झालेले नाहीत. म्हणून अशा पुरुषाला बुद्धिहीन असती. वेदांत वाक्याचा विचार केल्यानंतर श्रवण आणि मननापासून जे काही आत्मस्वरूपाच्या विषयी बुद्धी निर्माण होते ती बुद्धी त्याला प्राप्त होत नाही. कारण का, मन चंचल आहे, इंद्रिय ताब्यात नाही. चंचल आणि इंद्रिय आणि चंचल मनामध्ये आत्मस्वरूपाला विषय करणारी बुद्धी निर्माण होत नाही. आता ज्याला बुद्धीच प्राप्त झाली नाही असा अयुक्त पुरुष, नच अयुक्तस्य भावना. आणि त्यानंतर विजातीय प्रत्ययाचा परित्याग करावा, सजातीय प्रत्यय अखंड अंतःकरणामध्ये प्रारंभिक ठेवावा, असं ज्याला निधिध्यासन म्हणतात. ते निधिध्यासनात्मिका भावना हीही त्याला प्राप्त होत नाही. म्हणजे त्याच्याकडून श्रवण आणि मनन तेही घडत नाही. श्रवण मननच घडलं नाही तर निधिध्यासन कसं काय होणार, निधिध्यासनही होत नाही. आणि ज्याची निधिध्यासनात्मक भावना असा अर्थ केला आहे बरं. आता ज्ञानोबांनी केलेला जो अर्थ आहे ओव्यांचा तोही आपल्याला पुढे पाहायचा आहे. फक्त श्लोकामध्ये जो अर्थ त्यांनी केला त्या अर्थाचं फक्त वाचन आपल्यासमोर करायचं आहे. म्हणजे अयुक्त पुरुषाला श्रवण मननापासून निर्माण होणारी आत्मविषयक बुद्धी प्राप्त होत नाही. त्यानंतर अयुक्त पुरुषाला श्रवण मनन न घडल्यामुळे अखंड आत्माकार वृत्तीचा प्रवाह ठेवणं असं निधिध्यासन नावाचं ध्यान किंवा भावना तीही प्राप्त होत नाही. आणि जो निधिध्यासनच करत नाही तर गुरुवारे बाबा स्वामी महाराजांचे एक वाक्य सांगत असतात, निधिध्यासन केल्या वाचून, त्यांचं वाक्य बरं माझं नाही, निधिध्यासन केल्या वाचून तुमच्या बापालाही आत्मसाक्षात्कार होणार नाही असं त्यांचं वाक्य आहे. कारण निधिध्यासन फार महत्त्वाचं.
आणि मग जो अभावयतः म्हणजे भावना न करणारा, निधिध्यासन ध्यान न करणारा, त्याच्या जीवनामध्ये जर ब्रह्मज्ञानच प्रगट झालं नाही तर अविद्या नावाची असणारी उपाधी आणि अविद्याकारी असणारा प्रपंच यांची शांती कुठं होणार आहे? म्हणजे शांती म्हणजे काय? संपूर्ण नाश. अविद्या कार्याची शांती ही त्या निधिध्यासन न करणाऱ्या पुरुषाला प्राप्त होत नाही. ज्याच्या जीवनामध्ये अविद्येची शांती झाली नाही त्याला मोक्षाचा आनंद कुठून मिळणार आहे? अशांतस्य कुतः सुखम. अशांत असणाऱ्या पुरुषाला सुख कुठून मिळणार आहे? शांती 2-3 प्रकारची आहे. मनाला विषयापासून आवरणं ही शांती आहे. प्रारब्धाने थोडं किंवा जास्त मिळणं त्यामध्ये संतुष्ट राहणं ही शांतीच आहे. आणि परमात्म स्वरूपाला जाणण्याकरता गेल्यानंतर ज्ञाता ज्ञानज्ञेय या संपूर्ण त्रिपुटी नष्ट होऊन जाणं याला स्वरूप शांती असं म्हणतात. ज्याला या स्वरूप शांतीचा लाभ होतो त्यालाच विदेह कैवल्य किंवा ब्रह्मानंदाची प्राप्ती होते. ज्याला शांतीच नाही त्याला सुख कुठून मिळणार आहे? असा श्लोकाचा भाव. आता यावर ज्ञानोबारे स्पष्टीकरण सांगतात. ये युक्तीची कडसनी नाही जयाच्या अंतकरणी, तो आकळीला जाण गुणी विषयादिकी. आता या ओळीमध्ये आलेली जी युक्ती आहे ना, युक्ती कोणती घ्यायची? हातवटी. चातुर्य कोणतं घ्यायचं? मागे प्रतिपादन केलेल्या 2 श्लोकातला विचार घ्यायचा. मन स्वतःच्या इच्छेच्या ताब्यात, मनाच्या ताब्यामध्ये असणारी इंद्रिय, त्या इंद्रियामध्ये रागद्वेषाचा अभाव, तद्वारे तो विषयांचं सेवन करतो. अंतकरणाची शुद्धी प्राप्त करून घेतो. अंतकरणाची शुद्धी मिळाली की त्याला परमात्म स्वरूपाची प्राप्ती झाल्यामुळे सर्वतः दुःखाचा नाश होतो. हे सगळे युक्ती आहे. ही सगळी युक्ती. आणि या युक्तीशी ज्याचा योग झाला त्याला योगयुक्त असं म्हणतात. म्हणजे योगयुक्त पुरुषाला एवढ्या मोठ्या फलाचा लाभ होतो. परंतु ये युक्तीची कडसनी, कडसनी म्हणजे विचार, आशा युक्तीचा विचार नाही जयाच्या अंतकरणी, ज्याच्या अंतकरणामध्ये आशा युक्तीने क्रमाक्रमाने आपण आपल्या पारमार्थिक प्रवास करावा किंवा व्यवहार करावा हा विचार ज्याच्या मनामध्ये येत नाही त्याला काय होईल? अंतकरणाचा प्रसाद किंवा शुद्धी प्राप्त होणार नाही. तो रागद्वेषाच्या ताब्यात जाईल. आणि रागद्वेषामध्ये ताब्यात गेला तर काही विषयावर अनुकूल असल्यामुळे प्रेम करेल, तर काही विषयावर प्रतिकूल असल्यामुळे द्वेष करेल. आणि दोन्ही भावना मनामध्ये आल्या तर त्याचं अंतकरण अशुद्ध होऊन जाईल. म्हणून तो आकळीला जाण गुणी विषयादिकी. शब्द स्पर्श रूप रस गंध या 5 विषयांच्या गुणी शब्दाचा अर्थ होतो पाश. गुण शब्दाचे अर्थ 2 होतात. सत्वरजतम हेही गुणच आहे. आणि गुण शब्दाचा संस्कृत भाषेमध्ये पाश, दोरी, रज्जू असा एक अर्थ होतो. म्हणजे शब्दाधिक हे 5 प्रकारचे पाश आहे. पाश. आणि त्या पाशांनी तो बांधला जातो. म्हणजेच वरवरून जरी विषयाचा त्याने परित्याग केला पण अंतकरणामध्ये जर रागद्वेष असेल तर मग चिरंजीव पदामध्ये आलेले जे विषय असतात की नाही, जनस्तुती लागे मधुर, त्याने बाहेरच्या शब्दाचा परित्याग केला पण लोकांची स्तुती मात्र त्याला आवडते, हा शब्द विषय आहे. बाहेरच्या रसाचा विषयाचा परित्याग केला पण समाजातले लोक त्याच्या मनाप्रमाणे त्याला जे जे आवडतं तो रस त्याला पुरवितात. म्हणजे रस विषय त्याला गुंतवून घेतो. शब्द नावाचा विषय, रसाचा विषय, चांगले कपडे देतात. स्पर्श नावाचा विषय, त्यामुळे तो चांगला दिसतो. रूप नावाचा विषय, हे सगळे विषय त्याला काय करतात? पुन्हा आकळीला जाण गुणी विषयादिकी. म्हणजे ज्याचं मन प्रसन्न किंवा शुद्ध होत नाही तो विषयामध्ये अडकून जातो. कारण त्याच्या मनामध्ये ही युक्तीची विचार हातवटी अजिबात नाही. मग आता जो विषयाच्या ताब्यात जातो क्रमाक्रमाने पतन बघा कसं होतं बरं. दुःखाला मनुष्याचं कारण काय असेल तो सगळा विचार ज्ञानोबा इथपर्यंत प्रतिपादन करतात. जीवनातला प्रवास आपला असाच होतो आहे. आपल्या मनामध्ये रागद्वेष असतात. ते रागद्वेष रहित मन झालेलं नसतं आणि म्हणून तो विषयाचा सेवन जरी करत असेल तर तो विषयाच्या पाशामध्ये बांधला जातो. जो विषयामध्ये अडकतो 5 विषय त्याला 5 प्रकारे खेचून घेतात. एखाद्या पुरुषाला व्यवहारामध्ये
होऊ नये तसं 2 लग्न झाले. मग 2 लग्न झाल्यानंतर दोन्ही पत्नीला असं वाटतं की सणाच्या दिवशी हा आपल्याकडे जेवायला यावा. मग एक धर्मपत्नी दुसऱ्या मजल्यावर राहते आणि एक तळ मजल्यावर, आणि तो दोन्हीचंही आमंत्रण घेतो. बरं, आता तळ मजल्यावर राहणारी पहिली आहे आणि दुसऱ्या मजल्यावर राहणारी दुसरी. मजले बरोबर वाटून दिले त्याने, पहिला आणि दुसरा. आणि मग सणाच्या दिवशी त्याला आमंत्रण मिळालं, त्याने दुसरीचं आमंत्रण स्वीकारलं आणि फक्त पायरीहून चढायला प्रारंभ केला. अर्ध्या पायऱ्यावर चढला की खाली असणारीने आवाज द्यायला, कुठं चालला? आज्ञेच्या बाहेर नाही ना. जेवायला कसं काय जाणार? जेवायला मान आहे आपला. वरचीने सांगितलं मी तुम्हाला पहिलं आमंत्रण दिलं आहे, आणि मग पहिलीने सांगितलं मी सुद्धा तुमच्या हक्काची अर्धांगिनी आहे. त्याने विचार केला आता नेमकं काय करावं, मुहूर्त चुकता कामा नाही. मग काय करावं? तिने वर वढावं हाताने आणि खाली असणाऱ्या धर्मपत्नीने पायाने वढावं. एका मनुष्याला जर 2 नारी असेल तर एवढी त्याची ओढाताण होते. जीवाच्या पाठीमागे 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय, हे 10 जण 10 विषयाकडे त्याला आकृष्ट करतात, आणि मग त्याची बुद्धी स्थिर राहील होय? राहणार नाही. तया स्थिर बुद्धी पार्था कही नाही सर्वथा, आणि स्थैर्याचे असता तेही नुपजे. अर्जुना, त्याला स्थितप्रज्ञता कधीही प्राप्त होणार नाही. स्थिरबुद्धी म्हणजे काय? परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी राहणारी स्थिरबुद्धी. मनुष्य व्यवहारामध्ये जरी स्थिर असेल तर त्याला व्यावहारिक का होईना काहीतरी सुख मिळू शकतं, पण जर विषयांच्या ताब्यात व्यवहारामध्ये गेला असेल तर व्यवहारामध्ये सुद्धा स्थिर राहू शकत नाही. तर परमार्थ फार लांबची गोष्ट आहे. तया स्थिरबुद्धी पार्था कही नाही, कधीसुद्धा त्याची स्थिरबुद्धी होणार नाही. का? कारण मनाला चंचल करणारे, बुद्धीला हरण करणारे 5 विषय तो तिकडे गेलेला आहे. मला वाटतं शंकराचार्याने विवेक चूडामणी ग्रंथामध्ये असं म्हटलं आहे, शब्दादिभिः पंचभिरेव पंच, शब्द स्पर्श रूप रसगंध, या 5 विषयांच्या एकाएकाच्या ताब्यात गेल्यामुळे एक एक असणारा प्राणी आपल्या प्राणाला मुकला. ज्याला 5 विषयाचं एकट्याला आकर्षण आहे त्याची काय गती होईल? स्थिर बुद्धी कही नाही, कधीच होणार नाही. म्हणजे या जीवनातही होणार नाही आणि आगामी जन्मातही होणार नाही. म्हणून सर्वथैव विषयांचा परित्यागच केला पाहिजे. स्थिर बुद्धी पार्था कही नाही सर्वथा, आणि आपल्याला स्थैर्य प्राप्त व्हावं अशी आस्था, आवड तेही नुपजे. मनुष्याच्या मनामध्ये थोडासा जर विचार आला ना की नाही माझं मन थोडंसं स्थिर व्हावं, काही ना काहीतरी तो प्रयत्न तरी करतो. पहिल्यांदा आवड निर्माण व्हावी लागते, जिज्ञासा, म्हणजे मग प्रयत्नाला प्रारंभ होतो. पण स्थैर्य प्राप्त व्हावं अशी आस्थासुद्धा त्याला निर्माण होत नाही. ज्ञानोबा म्हणतात मग आता जर स्थिर बुद्धी नसेल, स्थैर्याची आस्था नसेल तर त्याचं मन निश्चळ होईल का? नाही. निश्चळत्वाची भावना जरी नव्हेची देखे मना, तरी शांती केवी अर्जुना आप होय. जेत शांतीचा जिव्हाळा नाही, तेत सुख विसरोनी नरिगे काही. जैसा पापियाच्या ठाई मोक्ष न वशे. निश्चळत्वाची भावना, चल शब्दाचा अर्थ होतो चंचलता. निश्चळ म्हणजे काय? स्थिरता. आपलं मन परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर व्हावं हे आपणही अनुभवतो. बरं, ज्या काळामध्ये आपलं मन स्थिर असतं, स्वच्छ आणि शुद्ध असतं, त्या काळामध्ये काहीच प्रयत्न न करता मनुष्याला समाधान मिळतं. हे वर्म आहे आपल्या जीवनातलं. आणि ज्या काळामध्ये आपल्या मनामध्ये आशा निर्माण होतात, त्यामुळे मन चंचल झालं की मनुष्याला आत्मिक सुखाचा लाभ होत नाही. म्हणजे सुखाचा आणि दुःखाचा विचार केला ते मनोरथ संगे न होई. एरवी सिद्धी गेलीची आहे. हे दोन्हीचे उपाय सुख दुःखाशी. सुखाला दुःखाला 2च उपाय आहे. मनोरथ असेल तर दुःख, आणि मनोरथ थांबले की सुखाची प्राप्ती. म्हणजे निश्चळ मन फार महत्त्वाचं आहे. आणि निश्चळत्वाची जर भावना मनामध्ये कधी आलीच नाही, जरी नव्हेची देखे मना, तर मग सांग बरं अर्जुना, शांती केवी अर्जुना आप होय. आप म्हणजे प्राप्त होणं. शांती त्याला कशी प्राप्त होईल? शांतीसाठी मन तर स्थिर असावं लागेल ना. आणि आपलं मन स्थिर व्हावं असं पहिल्यांदा आपल्याला वाटलं पाहिजे. म्हणून आपल्याकडे मनुष्यत्वम, मुमुक्षुत्वम, नंतर महापुरुष संश्रयाः,
क्रमाक्रमाने दुर्लभ सांगितलं की नाही या गोष्टी. यासाठी मन स्थिर व्हायचं असेल तर मग ते विवेक, वैराग्य, शमदमादी सगळ्या साधनांचा विचार केला आहे. पण जर तो विचार त्याच्या मनामध्ये आलाच नाही तर शांती अर्जुना त्याला कशी प्राप्त होईल सांग बरं. शांती प्राप्त होणार नाही. मनाची शांतताही महत्त्वाची आहे. त्याच्यापुढे मग स्वरूप शांत होणं आहे, म्हणजे स्वरूप शांती प्राप्त होणं आहे. अगोदर मनुष्याचं मनही शांत झालं पाहिजे. सहन करणं ही शांतताच आहे. विषयापासून मनाला आवरणं ही साधनात्मक असणारी शांतीच आहे. आणि अज्ञान आणि अज्ञान कार्याचा पूर्णतया नाश होऊन जाणं हेही स्वरूप शांतीच आहे. यापैकी कोणतीच शांती त्याला मिळत नाही. शांती केवी अर्जुना आप होय, जेत शांतीचा जिव्हाळा नाही, तेत सुख विसरोनी न रिगे काही. हे सगळे एकमेकावर अवलंबून असतात बरं. सगळे परमार्थातली साधनं अशी असतात, मागचं साधन पूर्ण झालं की पुढच्या फलाचा लाभ होतो. ते पुढचं फल त्याच्यापेक्षा पुढच्या फलाला प्राप्त करून देतं. परमार्थामध्ये शाळेमध्ये चालतं ना बेस्ट ऑफ 5, तसं नाही चालत. बेस्ट ऑफ 5 नाही, सगळेच बेस्ट असावे लागतात. त्याच्यापैकी 5 विषय निवडले आणि मग त्याची टक्केवारी काढायची असं नाही. इथं सगळंच परिपूर्ण असावं लागतं. स्थिरता म्हणजे स्थिरताच, शांती म्हणजे शांतीच, हे सगळं परिपूर्ण असावं लागतं. शांती केवी अर्जुना आप होय, जेथ ज्या अंतकरणामध्ये शांतीचा जिव्हाळा, ओलावा, पाझर, लेश नाही, त्या अंतकरणामध्ये, म्हणजे ज्या अंतकरणामध्ये आता अशुद्धी आहे तिथं परमात्मा जाईल का? जाणार नाही. बघा ते तो त्या बाबतीमध्ये असं म्हटलं जातं की परमात्मा अंतकरणामध्ये राहायचा असेल ना तर त्याला आसन चांगलं असावं लागतं. व्यवहारामध्ये सुद्धा आपण पाहतो की नाही, जर एखादा अशुद्ध भाग असेल तर त्या अशुद्ध भागामध्ये कोणताही प्राणी जात नाही, त्याला वास येतो, दुर्गंधी येते, राहत नाही. तसं अंतकरणामध्ये जर विकाराचा प्रादुर्भाव झाला असेल, शांतीचा अभाव असेल, तर सुख हे परमात्म्याचं स्वरूप आहे. तिथे परमात्मा कधी प्रवेश करत नाही. ते तर सुख विसरून, विसरून म्हणजे चुकून सुद्धा नाही बा, आता सुखाला थोडासा विसर पडला आणि चुकून त्या घरात जायचं तर या घरात गेला, असं कधीच होत नाही, कधीच नाही. शांतीचा ओलावा जर असेल तर सुख आपोआप प्रवेश करतं. आणि शांतीचा पाझर जर ओलावा नसेल, ज्याचं मन शांत नसेल, सुख विसरूनसुद्धा त्या ठिकाणी प्रवेश करत नाही. उदाहरण देतात, जैसा पापियाच्या ठाई मोक्ष न वशे, दुःखाची आत्यंतिक निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती याला मोक्ष म्हणतात. त्या मोक्षाची इच्छा ज्याला असेल त्याला, त्या इच्छेला म्हणतात मुमुक्षुता, आणि ती इच्छा ज्याला असेल त्याला मुमुक्षु असं म्हणतात. आणि मुमुक्षाचं लक्षण सांगितलं आहे मग विवेक, वैराग्य, समाधी षटक, आणि चौथं लक्षण आहे त्याचं काय, मुमुक्षुत्व. म्हणजे अगोदर तो मन, इंद्रिय यांचा ताबा, त्याला शमदम म्हणतात. श्रद्धेने संपन्न आहे. उपरम, तितिक्षा आणि समाधान या सगळ्या लक्षणांनी संपन्न असेल तर तो शुद्धात्मा आहे. शुद्ध पुण्याशिवाय माते जेणे पाविजे ते शुद्ध पुण्य. शुद्ध पुण्याशिवाय मोक्ष आणि परमात्म्याची प्राप्ती होतच नाही. ज्ञानोबा म्हणतात, पापियाच्या ठाई मोक्ष न वशे. ज्याच्याकडे अगणित प्रमाणामध्ये पाप असेल तर त्याच्या ठिकाणी मोक्ष कधीच राहत नाही. का बरं? कारण पापी पुरुषाला मला मोक्ष प्राप्त व्हावा अशी इच्छाच निर्माण होत नाही. थोडंसं पुढं जाऊन सांगू का? एखाद्या मनुष्याकडे पुण्य असेल आणि त्या पुण्याच्या जोरावर जर त्याला स्वर्ग प्राप्त करावासा वाटत असेल तर ज्ञानोबा त्याला पुण्य नाही म्हणत, ते पापच आहे. म्हणजे पुण्य नावाचं जरी पाप असेल, वरून त्याला काय आहे, पुण्याचं कवच, पुण्याची जाहिरात आहे, पुण्याचं लेबल लावलेलं आहे, आणि भगवान परमात्म्यापासून वियोगाला प्राप्त करून देत असेल तर संत त्याला पुण्य नाही म्हणत. मजची माझी असता जेणे मी दुर्हावी पंडसुता, ते पुण्य ऐसे म्हणता जीवन तुटे काही. देवाच्या स्वरूपात राहत असताना देवापासून बाजूला घेऊन जात असेल तर त्याला पुण्य म्हणायला तयार नाही. ते काय आहे? पापच आहे. आणि म्हणून असं पुण्य नावाचं जरी पाप असेल तर त्याला मोक्ष मिळेल का? म्हणजे स्वर्गात जाणारा सुद्धा या अर्थाने पापीच आहे तर त्यालाही मोक्ष मिळत नाही.
तसं शांतीचा जिव्हाळा नसेल तर त्याला कधीच सुख मिळत नाही. आणि व्यवहारात पाहिलं तर सध्याला भौतिक अनुकूलता फार मोठ्या प्रमाणात आहे. फक्त एकच आहे की आतमध्ये अशांती आहे. मनामध्ये तृष्णा फार मोठ्या प्रमाणातले आहे आणि दुसऱ्या तृष्णा मनुष्याला शांत होऊ देतच नाही. म्हणून आतमध्ये जो व्यक्ती अशांत आहे ना, तो बाहेरच्या उपचाराने कधी शांत होत नाही. आणि जो आतून शांत आहे त्याला बाहेरच्या कशाची गरजच लागत नाही. ती योग वशिष्ठ सांगायला आलेले महात्मे म्हणायचे बघा, जिसके सन्निधि मात्र से कुछ किए बगैर अगर अंदर सच्ची शांति प्रकट होती हो तर समज लेना वही सच्चा महात्मा आहे. त्यांच्या जवळ गेल्यानंतर शांती आपोआप मिळते. ते वैरभाव गायी व्याघ्रे एके ठाई झाली, वैरभाव समूळ विसरली. देवाच्या जवळ आल्यानंतर गायीने आणि वाघाने एकमेकांच्या मानेवर मान ठेवावी आणि शांततेमध्ये विश्रांती करावी. का? शांती आहे. सर्पाने आणि मुंगसाने एकत्र व्हावं. अहिंसा प्रतिष्ठायाम तत्सन्निधो वैरत्यागः. हे जसं व्यवहारामध्ये योगशास्त्रामध्ये घडावं तसं मनामध्ये जर शांती असेल तर सुखाचीच प्राप्ती आहे आणि अशांती असेल तर दुःखाचीच प्राप्ती आहे. म्हणून जिथे शांतीचा जिव्हाळा नाही त्या ठिकाणी सुख चुकूनसुद्धा कधी राहत नसतं. जसा पापी पुरुषाच्या ठिकाणी मोक्ष कधी राहणार नाही. मग कधीच सुख नाही का मिळणार? ज्ञानोबा म्हणतात मिळेल ना. काल आपण एक ओवी पाहिली, जो महात्मा पूर्ण अवस्थेला प्राप्त झाला तो विषयाच्या संगतीने बुडवला जाईल. पण केव्हा? पाण्यामध्ये जर पाण्याच्या द्वारे पाणी बुडवलं गेलं, अग्नीच्या द्वारे अग्नीला अग्नी भाजला गेला तर तो महात्मा विषय संघाने बुडवला जाईल. पण व्यवहारात असा नियम आहे, अग्नीने अग्नी भाजला जात नाही, एकच आहे. पाण्याने पाणी बुडवलं जात नाही. तसा विषयाच्या सानिध्यामध्ये राहून विषयाने महात्मा अधपतित केला जात नाही. कारण विषयामध्ये सुद्धा इदम सर्वम यत अयम आत्मा हा त्याचा अनुभव आहे. एकत्वम अनुपश्यतः. जसं त्याला दोष घडत नाही, जसं काल सांगितलं तसं ज्ञानोबा म्हणतात अशांत असणाऱ्या पुरुषाला सुख मिळेल ना. पण केव्हा? देखे अग्नी माझी घापती ती बीजे जरी बी रुडती तरी अशांता सुखप्राप्ती घडो शके. अशांत पुरुषाला सुखाच्या प्राप्तीचा उपाय घडेल. पण केव्हा? प्रचंड प्रमाणामध्ये अग्नी प्रज्वलित करायचा आणि त्या अग्नीमध्ये बीजे घापती. आपण बीज भाजलेली बिया टाकून द्यायची. अग्नीमध्ये काय करायचं? पेरणी करायची. पेरणी आणि वाट पाहायची याच्यातून कधी अंकुर येईल. घडेल का? अग्नीमध्ये घातलेली जर बीज विरुडती, जर त्याला उगवतील, अंकुर प्राप्त होईल. अग्नीमध्ये पेरणी करायच्या, जमिनीमध्ये नाही करायची. जमिनीमध्ये अंकुर येऊ शकतो, पण एखाद्या पुरुषाने अग्नीमध्ये पेरणी केली आणि जर पेरणी केल्यानंतर अग्नीतून जर अंकुर येत असेल, हे जर घटना घडली तर अशांत असणाऱ्या पुरुषाला सुखप्राप्ती नक्की घडेल. अशक्य उपाय आहे ना. अग्नीमध्ये बीज टाकली तर ती भाजली गेल्यामुळे अंकुरोत्पादक शक्ती त्यामध्ये राहत नाही. त्याप्रमाणे अशांत पुरुषाला सुखप्राप्ती कधीच घडू शकत नाही. आणि तो अशांत कशामुळे राहतो? इंद्रिय ताब्यात नसल्यामुळे, मन ताब्यात नसल्यामुळे, राग द्वेष संपन्न असल्यामुळे शांती त्याला प्राप्त होऊ शकत नाही. अशांत पुरुषाला म्हणून तुकोबारांचं प्रमाण आहे, शांती परते नाही सुख एर अवघेचे दुःख. खूपच गोडा अभंग आहे तुकोबाराचा हा. शांती वाचून सुख कधीच प्राप्त होणार नाही. या सगळ्या कारणांचा विचार केला तर मनोनी अयुक्तपण मनाचे ते जे सर्वस्व दुःखाचे, या कारणेंद्रियांचे दमन कीजे. तर दुसरा पाठ आहे या कारणेंद्रियांचे दमन निके. निके म्हणजे चांगलं आहे. इंद्रिय ताब्यात ठेवणं एवढ्या मोठ्या फलाला प्राप्त करून देणार आहे. किंवा ज्या पुरुषाला दुःख घालवायचं असेल त्याने आपल्या इंद्रियांचं दमन कीजे. दमन म्हणजे इंद्रियांना विषयापासून आवरणं, याला दम म्हणतात. आणि मनाला विषयांच्या वासनेपासून आवरणं याला शम असं म्हणतात. मनाला आवरणं वासनेपासून शम आणि इंद्रियांना विषयापासून आवरणं दम.
शम आणि दम हे कायम येतात ना. शांत दांतः उपरतस्थितिक्षु असं उपनिषदामध्ये प्रमाण आलेलं आहे. मनोनी अयुक्तपण मनाचे, आपल्या मनाच्या ठिकाणी अनियमितपणा, मन ताब्यात न ठेवणं हे अयुक्तपणा आहे. आणि मनुष्याच्या दुःखाला कारण कोणताही विषय नसतो, कोणता व्यक्तीही नसतो. म्हणून मनुष्याने दुसऱ्यावर रागवू नये. आणेका रुसावे न लगे बहुता. मनुष्याच्या सुखदुःखाला कारण कोण आहे? भागवतामध्ये प्रमाण आहे बघा. नायम जनो मे सुखदुःखर हेतुर न देवतात्मा ग्रहकर्म कालाः मनः परम कारण मा मनंती संसार चक्रम परिवर्तयद्यत. आपलं मनच आपल्या सुखदुःखाला कारण आहे. मन एव मनुष्यानां कारणं बंधमोक्षयोः बंधाय विषयासक्तं मुक्त्यै निर्विषयं स्मृतं. बंधाला कारण विषयासक्त मन आहे आणि मुक्तीला कारण निर्विषय मन आहे. म्हणजे जे विषयासक्त आहे त्यालाच या ठिकाणी अयुक्त मन म्हणतात. म्हणजे आपल्या सुखदुःखाला जे ते संसार चित्र उमटे तो मनरूप पट फाटे असं म्हटलं आहे. मन नावाचा पट आणि यावर संपूर्ण संसाराचं चित्र उमटतं. जितकं मन शुद्ध आणि एकाग्र स्थिर तितका व्यक्ती समाधानी, जितकं मन चंचल अशुद्ध तितका व्यक्ती असमाधानी. हे सगळं मनावर अवलंबून आहे. म्हणून पहिल्यांदा मन करा रे प्रसन्न, सकळ सिद्धीचे कारण बंध मोक्ष अथवा बंधन सुख समाधान इच्छा ते सगळं मनावर अवलंबून आहे. आणि हे फक्त अध्यात्म सांगतं. बाकी तुम्ही एखाद्या व्यक्तीला विचारलं व्यवहारामध्ये की आमच्या दुःखाला कारण काय आहे, ते अनेक उपाय सांगतात. तुकोबारांचं एक प्रमाण आहे बघा त्या 100 चरणाच्या अभंगामध्ये, अनेक उपाय दुःख मूळ. अनेक उपाय काय दुःखाला कारण आहे, सगळे उपाय म्हणून आपल्या जवळच आहे. अयुक्तपण मनाचे त्याचे सर्वस्व दुःखाचे. दुःखासाठी कोणाला जबाबदार धरू नये. आपलं मन आपल्या ताब्यात नसेल तर तेच आपल्या दुःखाला कारण आहे. या कारणे आणि त्याही मनाला अयुक्तपणा प्राप्त होतो इंद्रियांच्या संगतीमध्ये लागल्यामुळे. म्हणून पहिल्यांदा काय करावं? इंद्रियांचे दमन केजे. तस्मात्वम इंद्रियानी आदौ नियम्य भरतर्षभ. 3ऱ्या अध्यायामध्ये प्रमाण आहे. पहिल्यांदा इंद्रिय ताब्यात ठेवावे. इंद्रिय ताब्यात ठेवलं की मनाला इंद्रियांच्या माध्यमातून बाहेर जायची सवय आहे. पण जर इंद्रिय ताब्यात आले तर मनही ताब्यात येतं, नाहीतर मनाला स्वतंत्र जाता येत नाही. या कारणे इंद्रियांचे दमन केजे. आणि एखादा पुरुष इंद्रियांच्या ताब्यात गेला तर मनही त्याचं बरोबर त्यांच्याबरोबर वाहून जातं. पुढच्या श्लोकामध्ये सांगतात, इंद्रियाणाम हि चरताम यन मनोन विधीयते तदस्य हरति प्रज्ञां वायुर्नावमिवांभसी. पदच्छेद. इंद्रियाणाम हि चरताम यत् मनः अनुविधीयते तत् अस्य प्रज्ञा हरति प्रज्ञां वायुः नावम इव अंभसी. ही नाम कारण चरताम इंद्रियानाम. इंद्रिय आपापल्या विषयांचं सेवन करतात, हे त्याचं विचरण करणं आहे. आणि त्या इंद्रियांनी त्या विषयाचं सेवन करत असताना जेव्हा यत मनहा म्हणजे ज्या विषयांचं मन अनुविधीयते, समजा कानाने शब्द ऐकत असेल आणि मन त्या इंद्रियाचं अनुसरण करून शब्दाच्या पाठीमागे धावलं, असं करता करता 5 इंद्रियांच्या ताब्यामध्ये जाऊन प्रत्येक इंद्रियांच्या आणि त्या विषयांच्या पाठीमागे जाऊन आपलं मन त्याचं जर अनुसरण करत असेल तर काय होतं? तर ते असणारं इंद्रिय किंवा तो असणारा विषय अस्य प्रज्ञां हरती. या महापुरुषाला आत्मस्वरूपाच्या विषयी असणारी जी बुद्धी प्राप्त व्हायला पाहिजे, प्रकर्षेण ज्ञायते अनया इति प्रज्ञा, ती प्रज्ञा ते असणारे विषय किंवा ते इंद्रिय अपहरण करतात. म्हणजे काय? इंद्रियांचं अनुसरण जर मन करत असेल तर ज्या मनामध्ये प्रज्ञा निर्माण व्हायला पाहिजे ते आत्मविषयक असणारी बुद्धी तिचं अपहरण केलं जातं. हे कोण करत आहे? इंद्रिय आणि मन करतात. मन इंद्रियांच्या ताब्यात गेलं की ते विषयाकडे घेऊन जातं आणि एका काळामध्ये मन एकालाच विषय करतं. एक तर ते परमात्म्याला विषय करल, नाहीतर मग शब्दादी विषयांना विषय करेल. एका काळामध्ये 2 ठिकाणी ते राहत नाही. कसं घडतं? उदाहरण दिलं आहे, वायू
अंबसी नावम इव, ज्याप्रमाणे पाण्यामध्ये उभी असणारी नाव स्थिर आहे, काठाला लागणार आहे, आणि तेवढ्यामध्ये जर उलट वारा वाहू लागला तर तो उलट वाहणारा वारा नावेला पुन्हा पाण्यामध्ये घेऊन जातो. तसं मन जर इंद्रियांचं अनुसरण करत असेल तर मग ते इंद्रिय, ते विषय मनासहित त्याच्या प्रज्ञेला पुन्हा माघारी घेऊन जातात. हे असं घडतं व्यवहारामध्ये. इंद्रिय जे जे म्हणती ते तेच जे पुरुष करती, ते तरलेच न तरते विषय सिंधू. जैसे नाव थळीये ठाकिता, जरी वर पडी होय दुर्वाता, तरी चुकला हे मागवता अपाव पावे. तैसे प्राप्ती ही पुरुषे, इंद्रिय लाळीने जरी कौतुके, तरी आक्रमिला जाण दुःखे संसारिके. त्या इंद्रियांना आणि मनाला थोडंसंही सैल ठेवू नये बरं. थोडंसं मोकळीक जरी गेली, यांच्यावर विश्वास ठेवला, ज्यांनी ज्यांनी विश्वास ठेवला, विश्वासाला आतुड विजय चोरा, हे जसं घडावं तसं त्या इंद्रियांनी ठेवलेलं आहे. इंद्रिय काय काय म्हणतात बरं? इंद्रियांचं एकच म्हणणं आहे, या विषया वाचून काही अनेक सर्वता सुखचे नाही, ऐसा स्वभावची पाही इंद्रियांचा. आणि मग इंद्रियांचा स्वभाव काय आहे? विषय प्राप्त करणं. मग इंद्रिय काय म्हणतात मनाला? चल ना, थोडंसं ऐकू ना, थोडंसं पाहू, थोडंसं खाऊ, असं इंद्रिय म्हणतात. आणि इंद्रियांच्या म्हणण्याप्रमाणे जे पुरुष पुरुषार्थाला योग्य असतो त्याला पुरुष म्हणतात. पण जो पुरुष पुरुषार्थ न करता इंद्रियांच्या म्हणण्यानुसार वागत असेल, ते तेच जे पुरुष करते, ते पुरुष पुरुषार्थाकरता जरी योग्य असेल तरी पण ते तरलेची न तरते विषय सिंधू. आता ते संसार सागरातून, विषयांच्या समुद्रातून तरुण जाण्यासाठी जरी परमार्थामध्ये आले असेल, तरण्याकरता एखादी पायरी फक्त दूर राहिली असेल, किंवा संसार सागरातून आपण पलीकडे जाणार आहे असं साध्य जरी त्यांच्या डोळ्यासमोर आलं असेल, पण तेवढ्या काळामध्ये फक्त विषयाचं स्मरण झालं तरी न तरती ते विषयाच्या समुद्रातून तरुण जात नाही. जवळचं उदाहरण देतो. आपल्या भारत देशाला भारत हे नाव कोणामुळे पडलं? भरत राजामुळे. अनुकूल असणाऱ्या राज्याचा स्त्री धनपुत्राधिकांचा परित्याग केला की नाही? शांतीब्रह्म संत श्री एकनाथ महाराज म्हणतात, एवढी साधना केली की त्याच साधनेमध्ये, त्याच जीवनात त्यांना भगवत प्राप्ती व्हायलाच पाहिजे होती. भगवत प्राप्ती जवळ आली होती, तरलेची. ते तरलेच होते. फक्त काय झालं? हरणाच्या विषयी, तो विषयच आहे ना एक प्रकारचा, मग तो रूपाचा विषय असेल, स्पर्शाचा विषय असेल, किंवा स्नेहाचा विषय असेल. आणि मग इंद्रिय काय म्हटली? आता आराधना नंतर करू, पहिलं हरणाचं संगोपन करू. एवढ्या काळामध्ये त्या जन्मात एवढी उग्र साधना केली की संसार सागरातून तरुण जाणारच आहे. पण काय करावं? अंतिम काळामध्ये थोडंसं प्रेम जडलं, तरलेची न तरते विषय सिंधू. ते मात्र तरुण जाऊ शकले नाही. हा केलेला परमार्थ वाया नाही गेला, आगामी जन्मामध्ये उपयोगी आला. पण साधना नाथ महाराज असं म्हणतात, एवढी चांगली होती की त्याच जीवनामध्ये भगवत प्राप्ती घडायलाच पाहिजे होती. पण फक्त इंद्रियांचं ऐकल्यामुळे एवढा मोठा 2 जन्माचा फेरा भोगावा लागला, 3 जन्माचा पुढे आणखीन. इंद्रिय जे जे म्हणती ते तेच जे पुरुष करते, ते तरलेची न तरती विषय सिंधू. संसार सागरातून ते तरुण जात नाही. उदाहरण दिलं आहे, जैसे नाव थळीये ठाकेता. एखादी नौका थळीये, थळीये म्हणजे काठ, काठापर्यंत आलेली आहे. पण काय करावं? आता फक्त त्या काठावर त्याला नांगर टाकायचा आहे. तो नाव असते की नाही, ते हलू नये म्हणून आपण चंद्रभागेच्या वाळवंटात गेलो तर त्या नौकेला दगड बांधलेला असतो. का? परत पाण्यात जाऊ नये म्हणून. समुद्रामध्ये परत जाऊ नये म्हणून नांगर टाकलेला असतो, कारण ती वाहून जाऊ नये म्हणून. तसं नाव थळीये ठाकेता, फक्त नांगर टाकायचा शिल्लक राहिला. तेवढ्यामध्ये उलट वारा वाहू लागला. दुर्वाता म्हणजे वाईट वारा, वर पडी होय. तेवढ्यामध्ये चुकीचा वारा जर वाहू लागला तर ज्ञानोबारा म्हणतात, चुकलाही मागवता. वास्तविक त्या नौकेनं मागे पाण्यामध्ये असणारा जो अपाय आहे तो चुकविला होता. फक्त काय झालं? थोडीशी वाऱ्याच्या संगतीमध्ये गेली तर अपाव पावे,
पुन्हा त्याला अपाय प्राप्त झाला की नाही हे झालं उदाहरण. तैसे प्राप्तेही पुरुषे, महापुरुषाने अर्थ केला आहे अदृढ अपरोक्ष ज्ञानी किंवा दृढ परोक्ष ज्ञानी. ज्याला परोक्ष ज्ञान दृढ झालेलं आहे तो आहे प्राप्त पुरुष. किंवा इथे जर अर्थ केला तर अदृढ अपरोक्ष ज्ञानी तोही प्राप्त पुरुष घ्या. किंवा जीवनमुक्ती विवेकामध्ये असा विचार आला आहे तत्त्वज्ञानाने संपन्न आहे, फक्त मनोनाश आणि वासनाक्षय जेवढा करायला पाहिजे तेवढा परिपूर्ण झाला नाही असा प्राप्तही जरी पुरुष असेल, हाही परमार्थातला खूप मोठा पुरुष आहे बरं. प्राप्तही पुरुष असेल आणि त्या काळामध्ये कौतुकाने लाडाने सहज आपल्या इंद्रियांचा त्याने लाड केला तरीसुद्धा तो संसार की दुःखे आक्रमीला जाणं, संसारामध्ये होणारे जी दुःख आहे त्या दुःखाच्या ताब्यात तो जातोच. गुरुवारी बाबा सांगत असतात आपलं आरोग्य कितीही चांगलं असेल पण जर मिरच्यांच्या बाजारामध्ये गेला तर ठसका येणारच आहे. तसा प्राप्तही पुरुष जरी असेल पण इंद्रियांचा लाड करत असेल तर ते इंद्रिय विषयाच्या संयोगामध्ये आणि वियोगामध्ये त्याच्या अंतःकरणवृत्तीला सुखी आणि दुःखी करतातच. संसाराच्या दुःखाला तो प्राप्त होतोच. पंचदशीमध्ये 4थ्या प्रकरणामध्ये द्वैताचा विचार आला आहे. ईशद्वैत आणि जीवद्वैत. ईश्वरीय द्वैत सुखदुःखाला कारण नाही, जीवाने केलेलं मानसद्वैत हे सुखदुःखाला कारण आहे. त्या जीवाच्याही द्वैतामध्ये पुन्हा 2 प्रकार, एक शास्त्रीय द्वैत, दुसरं अशास्त्रीय द्वैत. शास्त्रीय द्वैतामध्ये आत्मस्वरूपाचा ब्रह्मस्वरूपाचा जो आपण विचार करतो, गुरूंची शरणागती शास्त्राचं अध्ययन करतो ते शास्त्रीय द्वैत आहे. ते कुठपर्यंत ठेवावं, जोपर्यंत आपल्याला असं स्वरूपाचं ज्ञान होत नाही तोपर्यंत शास्त्रीय द्वैताचा अंगीकार करावा. आणि एकदा आपल्याला ज्ञान झालं की शास्त्राने अद्यत्य मेधावी ते ज्ञान विज्ञान तत्परः फलालमिव धान्यार्थी तेचेत ग्रंथमशेषतः. धान्य प्राप्त झालं की ज्याप्रमाणे आपण त्या भुसा फलकट टाकून देतो तसं एकदा ब्रह्मस्वरूपाचा निश्चय झाला की शास्त्राचं असणारं जे शास्त्रीय द्वैत आहे त्याचा परित्याग करावा. आणि दुसरं आलं होतं अशास्त्रीय द्वैत. त्यातही पुन्हा 2 प्रकार, एक आहे तीव्र द्वैत, तीव्र अशास्त्रीय, आणि मंद काम क्रोधादिकांचा विचार हे तीव्र अशास्त्रीय द्वैत आहे. आणि मनामध्ये केलेल्या विषयाचं ध्यान हे पुन्हा मंद अशास्त्रीय द्वैत आहे. मग हे कधी टाकावं, बोध झाल्यानंतर का? नाही, ते बोधाच्या अगोदरच टाकावं, कारण ते टाकल्याशिवाय बोधच प्राप्त होत नाही. म्हणजे बरोबर आहे, बोधाच्या अगोदर टाकायचं आणि बोध प्राप्त झाला की पुन्हा घ्यायचं, परत ते घ्यायचंच नाही. म्हणजे अशास्त्रीय द्वैताचा सर्वथैव परित्याग करायचा. अगोदर का बोधप्राप्तीसाठी आणि नंतर का जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखासाठी. म्हणजे काम क्रोधादिक विकारांच्या माध्यमातून ज्ञान झाल्यानंतरही विषय प्राप्त करायचेच नाही. मग तो असा म्हणतो आहे पूर्व पक्षातला, हे बघा मला बोध झाला की नाही, मला बोध झाला, माझी विधेय कैवल्य कुठं जाणार आहे का? विधेयमुक्ती कुठं जाणार नाही. विधेय कैवल्य जरी मिळालं तर मी कृतार्थ आहे. मग आता माझं जेवढं प्रारब्ध आहे तेवढ्यापर्यंत मी विषयाचं सेवन केलं तर हरकत काय आहे? माझं विधेय कैवल्य बिघडणार आहे का? नाही. विषयाच्या संगतीनं काय होणार आहे? मग त्यांनी शास्त्रकारणे उत्तर दिलं, अरे जीवनमुक्ती नाही ना मिळणार, जीवनमुक्तीचं विलक्षण सुख नाही ना मिळणार. तो जीवनमुक्तीची मला अपेक्षा नाही, विधेय कैवल्य तर मिळणार आहे की नाही? मग पुन्हा सिद्धांतांनी उत्तर दिलं, अरे तो काम क्रोधादिकांच्या ताब्यात जाऊन अल्प असणाऱ्या विषयांच्यासाठी जीवनमुक्ती सोडतो आहे, तर मग एक काम कर ना, विदेह कैवल्य सोडून दे आणि स्वर्गच घे. कारण जो व्यक्ती तुच्छ सुखासाठी जीवनमुक्ती सोडू शकतो तो दिव्य भोगासाठी विदेह कैवल्य सोडू शकतो. तो नाही, स्वर्गामध्ये एक क्षय अतिशय नावाचे दोष आहे. अरे मग स्वर्गामध्ये जर एवढे दोषाने संपन्न विषय असेल तर इथं कुठं चांगले भोग आहे? म्हणून विडवराहादी तुल्यत्वम मा कांक्षिस्तत्वविद भवान सर्वदी दोष संत्यागात लोकही पूज्यस्व देववत. म्हणून अरे असं करू नको, यथेष्ट आचरण घडेल आणि तुला सांसारिक दुःख प्राप्त होईल. तो विचार याच ओळीमध्ये आलेला आहे.
प्राप्ती ही पुरुष आहे जीवनमुक्ती करता योग्य आहे. आणि कौतुकाने म्हणला नाही थोडंसं मी विशेष सेवन करणार, जीवन निर्वाहापुरते का होईना तरीसुद्धा आक्रमेला जाण दुःखे संसारिके. म्हणून काय करावं, मनोन इंद्रिये केवा जाणतेनी पुरखे लाळावी ना कौतुके आदी करुणी. तिसऱ्या अध्यायातली ओळ आहे, जाणत्या पुरुषाने कौतुकाने सुद्धा आपल्या इंद्रियांचा लाड करूच नये, हे अंत तो गत्वा शेवटपर्यंत ताब्यात ठेवावे. तस्माद्यश महाबाहो निगृहीतानि सर्वशः इंद्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. तस्मात असा आहे म्हणून हे अर्जुना महाबाहो तुझी योग्यता आहे. इंद्रियार्थेभ्य सर्वशः इंद्रियानि निगृहीतानि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. ज्याचे बाहू महान आहे म्हणजे इंद्रियांना ताब्यात ठेवण्याची तुझी योग्यता आहे. म्हणून जो पुरुष सर्वतः सर्व प्रकारे इंद्रियांना त्यांच्या विषयापासून निग्रह करतो त्याचीच बुद्धी परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर होऊन जाते. मनोनी आपुले आपण पया जरी इंद्रिय येती आया तरी अधिक काही धनंजया सार्थक असे. म्हणून हे अर्जुना आपली इंद्रिय जर आपल्या ताब्यात आली तर पारमार्थिक साधकाच्या भूमिकेतून यापेक्षा अधिक काही सार्थक नाही, जीवनाचं साफल्य नाही. इंद्रिय ताब्यात यावी, मन ताब्यात यावी, तो परिपूर्ण पुन्हा परमार्थाच्या फलाला प्राप्त होऊ शकतो. हे उदाहरण पाठीमागे पण आलेलं आहे. देखे कुर्मजी आपरी वाईला वयव पसरी ना तरी इच्छा वशे आवरी आपण पेची. ज्याप्रमाणे कुर्म म्हणजे कासव आनंदामध्ये असेल तर अवयवांचा विस्तार करतो आणि जर संकटाची चाहूल लागली तर इच्छेला वशीभूत होऊन आपण पेची आवरी आपली इंद्रिय आपणच ताब्यामध्ये ठेवतो. तैसी इंद्रिय आपैती होती. तशी ज्या पुरुषाची इंद्रिय स्वतःच्या वश होऊन जातात, जयाचे म्हणितली करीती, ज्याच्या म्हणण्यानुसार कर्म करतात, तयाची प्रज्ञा जाण स्थिती पातली असे. त्या पुरुषाची प्रज्ञा, त्या प्रज्ञेला परमात्म स्वरूप स्थिती प्राप्त झाली आहे असं जाणून घ्यावं. कारण इंद्रिय त्याचे ऐकतात किंवा प्रज्ञा त्याला प्राप्त झाली आहे किंवा प्रज्ञेला स्थिरता प्राप्त झाली आहे असं तो जाणून घे. आता अनेक एक गहन पूर्णाचे चिन्ह अर्जुना तुझं सांगेन परिसपा. आता यानंतर अनेक एक गहन पूर्णाचे चिन्ह तुझं सांगेन. आणखीन एक पूर्ण स्वरूपाला प्राप्त झालेल्या महापुरुषाचं गहन चिन्ह, गंभीर अशा प्रकारचं लक्षण तुझं सांगेन, मी तुला सांगणार आहे. पण अर्जुना तू काय कर, परिसपा श्रवण कर बरं, म्हणजे ऐक. पण ते आज नाही, ते उद्या ऐक. पुंडलिक वरदारे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.